हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण मसाला वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर इथे मी हिरवी काटेरी वांगी घेतलेले आहेत, त्याला उभे काप करून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत। आता वांग लवकर शिजण्यासाठी आपण वांग वाफलून घ्यायचं आहे, जेणेकरून वांग शिजायला जास्त टाइम लागणार नाही व भाजीची चवही बदलणार नाही। तर तुम्ही बघू शकता इथे वांगी छान अशी शिजलेली आहेत। आता वांग्यासाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे एक उभा चिरलेला कांदा, बडीशेप, तीळ, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेऊयात। इथे मी कच्चाच कांदा घेतलेला आहे, जेणेकरून मसाल्यात छान अशी चव येते। आता इथे तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेऊयात। जिरं मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूयात व थोडासा कढीपत्ता घालूयात व छान असं परतून घेऊयात। कांदा चांगला परतला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालूयात व मसाला चांगला परतून घेऊयात। मसाला छान असा परतला की त्यामध्ये हळद, घरगुती साठवणीचा मसाला, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, शेंगदाण्याचा कूट व कारळ्याचा कूट घालायचा। थोडंसं वरून तेल घालायचं व पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं व छान असा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। मसाला छान परतला की त्यामध्ये आपण वाफलून घेतलेली वांगी घालायची व पुन्हा एकदा छान असं परतायचं, जेणेकरून सर्व मसाला वांग्याला सर्व बाजूने लागेल। आता इथे थोडंसं पाणी घालायचं। तुम्हाला जेवढी वांग्याची भाजी पाहिजे आहे तेवढी तुम्ही पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजीला एक छान अशी उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी छान अशी शिजलेली आहे व मसालाही छान झालेला आहे। तर तयार आहे मस्त अशी आपली चमचमीत मसाला वांग्याची भाजी।